नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, दशांश गुणाकार या अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. अनेक विद्यार्थ्यांना दशांश रूपातील जे काही एक्झाम्पल आहेत ते सॉल्व्ह करता येत नाहीत, तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते आज आपण बघू. तर बघा, 3.564 गुणिले 2.4 याचा गुणाकार कसा करायचा. तर याचा अगोदर साधा गुणाकार करायचा. 4 चौक 16 हातचाला 1, 4 सकट 24 आणि 1 25 हातच्याले 2, 4 पंचे 20 आणि 2 22 हातच्याले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14. तर या पद्धतीनं अगोदर साधा गुणाकार करायचा, प्लस त्याच्यानंतर 2 न गुणून घ्या. 2 चौक 8, त्याच्यानंतर 2 सक 12 हातचाला 1, त्याच्यानंतर 2 पंचे 10 आणि 1 11 हातचाला 1, 2 त्रिक 6 आणि 1 7. तर या पद्धतीनं अगोदर आपल्याला काय करायचं, साधा गुणाकार करायचा. तर याची बेरीज करायची आता. तर बघा, याच्यामध्ये 2 आणि 1 हातचा 5 होतील टोटल, इथं 5 होतील आणि इथं 8 होतील. तर बघा, पॉईंटच्या नंतर 3 संख्या आहेत आणि खाली पॉईंटच्या नंतर 1 संख्या. टोटल मोजा पॉईंटच्या नंतरच्या संख्या 1 2 3 4. तर टोटल संख्या 4 आहेत. तर डावीकडून 4 संख्या सोडून आपल्याला काय करायचं, पॉईंट द्यायचं आहे. तर याचं फायनल आन्सर असेल. हे काय असेल, याचं फायनल आन्सर असेल. तर किती आला आन्सर, तर 8.5536. तर या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, धन्यवाद. किती पॉईंटच्या नंतरच्या संख्या असतील दशांश रूपातील, तर ते याच पद्धतीने सॉल्व्ह करायच्या.